बरं झालं एवढा वेळ तरी थांबलीस. बरं आता नीट जा, काळजी घे. हो. कशी जाशील? गाडी आणली ना, ड्रायव्हर आहे. स्वतःला सांभाळ. हो का, येते. ये. बाय काका. बाय साक्षी. आम्ही येतो. चल. काय झालं साक्षी? काय म्हणाली देव? तेच जे मला वाटत होतं. काका, रणवीरराजेने कबूल केलंय की नताशाचा खून त्यांनीच केलाय. आणि त्यांनी देऊला असं सांगितलं की नताशाचा खून त्यांच्या हातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून झालाय, ठरवून नाही. देऊला असं वाटतंय की रणवीरराजे बदललेत, त्यांना एक संधी द्यावी. तुला काय वाटतंय? पण मला अजिबात पटत नाही का. रणवीरराजेंसारखा माणूस कधीही बदलू शकत नाही. हे बघ साक्षी, कदाचित देऊच्या म्हणण्यात तथ्य असूही शकेल. काका, मी आतापर्यंत देवची एखादी तरी गोष्ट अमान्य केली आहे का? पण ही गोष्ट मला खरंच पटत नाहीये. रणवीरराजे नाही बदलू शकत. मी या बाबतीत तिची मदत नाही करू शकत. ठीक आहे साक्षी, तुला जो काय निर्णय घ्यायचा ना तो तू घे. आम्ही कुणीही तुझ्या आड येणार नाही. फक्त एकच, जे काय ठरवशील ते नीट विचारपूर्वक ठरव. ठीक आहे, ठीक आहे. मी नीट विचारपूर्वकच काय तो निर्णय घेईन. भावनेच्या भरात मला निर्णय घेऊन चालणार नाही. हो ठीक आहे, ठीक आहे. ही शेवटची मीटिंग असेल बहुतेक. यानंतर आम्ही सभा घेणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. जसं तुम्ही म्हणताय तसंच होईल. हॅलो. हॅलो, कुठे गेला होता? बाहेर फिरायला गेले होते आधी बरोबर. ॲक्च्युली आम्ही घरात बसून बसून खूप बोर झालो होतो म्हणून. तुम्ही गोल्फ खूप चांगलं खेळता ना? हो. मग नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही गोल्फ क्लबला जाल तेव्हा आम्हालाही घेऊन चला. हां, नक्की. आय एम व्हेरी टायर्ड. आम्ही आमच्या रूममध्ये जातो. यार रणवीरराजे, तुमच्या चेहऱ्यावरचा रंग एकदम उडालेला दिसतोय. खूप घाबरलात ना आत ना? एक प्रकारचं भीतीचं सावट दिसतं तुमच्या चेहऱ्यावर. एकेकाळचा बाहुबली सम्राट आज एवढा अस्वस्थ कसा? आमच्यावर ही भयंकर परिस्थिती ओढवली आहे म्हणून हे सगळं आम्हाला सहन करावं लागतं. तुमच्यावर ही वेळ आली असती ना, तुम्हालाही कळलं असतं. पण आम्हाला खात्री आहे लवकरच परिस्थिती बदलेल. तुमच्यावर ही वेळ तुम्ही स्वतःच आणली रणवीरराजे. त्याला तुम्ही जबाबदार आहात, आम्ही नाही. आणि आता इथे बसून तुम्ही देवयानीची वाट पाहता. पण आम्ही साक्षी आणि देवयानीला खूप चांगलं ओळखतो. देवी देशमुखांच्या नाती आहेत. कर्तव्यदक्ष, सत्यवादी, स्वतःच्या तत्वांना जपणाऱ्या. त्यामुळे तुम्हाला काहीही वाटत असेल तरी सुद्धा त्या दोघीही स्वतःच्या तत्वांची कधीच तडजोडी करणार नाही. लक्षात ठेवा. भैयासाहेब. काय झालं? साक्षी भेटली? हो, भेटली आणि मी बोलले तिच्याशी. त्यांना अजून असा कुठलाच पुरावा मिळाला नाहीये
जे सिद्ध करेल की तुम्हीच खून केलाय. पण आम्ही खून केलेलाच नाही. हो भैयासाहेब, तेच मी तिला सांगितलं की तुम्ही खून केला नाही आणि जे काही घडलं ते आत्मसंरक्षणासाठी घडलं आणि तो गुन्हा होत नाही. तू जर साक्षीला असं सांगितलं असलं तर एक ना एक दिवस ती आम्हाला अटक करणार. कारण जरी सेल्फ डिफेन्स करता असला तर आम्ही गुन्हाच केलेला आहे. नाही भैयासाहेब, आज साक्षीशी जे काही बोलणं झालं ते खूप पर्सनल लेवलवर झालंय. एक बहीण म्हणून मी तिला सगळं समजावलंय आणि तिच्याकडनं प्रॉमिसही घेतलाय की ती हे कुणालाच सांगणार नाही, तिच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा नाही. बघ, काळजी घे, नाहीतर या सगळ्याचे परिणाम राजेशिर्के घराण्याला भोगावे लागतील. नाही, तसं कधीच होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी समजावलंय तसं मी अजिबात होऊ देणार नाही. विक्रम, जेवलास? नाही अजून. मी पटकन फ्रेश होते, मग आपण जेवूया. थांब, आधी आम्हाला सांग, साक्षी काय म्हणाली? बोलले तिच्याशी. तिच्याकडे असा कुठलाही पुरावा नाहीये ज्यावरून सिद्ध होईल की भैयासाहेबच खुनी आहेत. आणि खरं काय घडलंय ते सगळं तिला सांगितलंय मी. मला तरी असं वाटतंय की ती कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. शेवटी तुला हवं तेच केलंस ना तू. काय मिळालं तुला त्यांना पाठीशी घालून? इतके दिवस तू त्यांना ओळखतेस, तुला एक साधी गोष्ट कळली नाही. आज रणवीर राजे तुझ्याशी असं वागतायत कारण त्यांना तुझी मदत हवी आहे, बस. ते माझ्याशी कसं वागतायत हे महत्वाचं नाहीये विक्रम. आज ते ज्या परिस्थितीतनं जात आहेत, कधी काळी मीही त्याच परिस्थितीतनं गेले होते. तेव ना करू, पण त्यावेळी तुझं जर काही बरं वाईट झालं असतं ना तर मलाही शिक्षा भोगावी लागली असती. माझी कुठलीही चूक नसताना आज अमोलच्या बाबतीतही तसंच काहीतरी घडलंय. विक्रम, मी वाचली कारण की तू जिवंत राहिलास. आज अमोल निर्दोष सुटलाय कारण की केटी जिवंत आहे. आणि भैयासाहेबांच्या सांगण्यावरूनच आज ॲडव्होकेट रणजित सरपोतदारांनी अमोलला निर्दोष सोडवलंय. अच्छा, म्हणजे रणवीर राजांनी अमोलची मदत केली म्हणून तू त्यांची मदत करतेस? नाही विक्रम, म्हणून त्यांची मदत करत नाहीये. मी स्वतः त्या परिस्थितीतून गेली आहे. अमोल त्या परिस्थितीतून गेलाय. त्यामुळे भैयासाहेबांवर कोणतं संकट ओढवलं असेल याची मला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून मी हे सगळं करते. तुझ्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे देवयानी. तू जे काही केलंस त्याचा किमान तुला नंतर पश्चाताप तरी झाला, पण त्यांचं तसं नाही. एकदा का त्यांच्यावरचं संकट टळलं ना की मग ते आपला मूळ स्वभाव दाखवतील. हे बघ विक्रम, आत्ता मला असं वाटतंय की आपण त्यांना मदत करायला हवी. ते पुढे कसे वागतील याचा आपण आत्ताच कशाला विचार करायचा. आणि भैयासाहेबांचं जर काही बरं वाईट झालं तर प्रियावाहिनीचं काय होईल याचा विचार केलायस? आत्ता कुठे या घरात सगळं सुरळीत चालू होतं आणि मला ते तसंच टिकवून ठेवायचं आहे. अरे अमोल, आवरलं की नाही तुझं सगळं? चल ना, आता फ्लाईट चुकेल नाही तर. डॅड, आय एम रेडी. अभिलाषा कुठे आहे? आत काय करते ती? अभिलाषा! आले आले. आणि साक्षी कशी आली नाही अजून? मी बोललो तिला. नको, मी केलाय फोन. येईल ती, रस्त्यातच असेल ती. ए अभिलाषा! ओ आले. अगं चल ना, फ्लाईट चुकेल नाही तर आता. किती ओरडताय? हो मग. बरं, तू सगळं घेतलंस ना, पासपोर्ट, विजा? मॉम, हे सकाळपासून 10 वेळा सांगतेस तू मला.
चला निघूया. एक गोष्ट विसरलो. आता काय मारू नका ना. मग काय आहे? तुमचा आशीर्वाद. नमस्कार करतो. सुखी राहा आणि नीट राहा तिकडे. वेळेवर जेव आणि अभ्यास नीट कर. डोंट वरी मॉम. चला चला चला. उशीर होईल. चला. ही बाई आली. चला चला निघायचंय ना. सॉरी मला उशीर झाला. जीप आणलीस का? आहे बाहेर उभी आहे. चला. एक मिनिट अमोल, तिकडे जाणार आहेस व्यवस्थित अभ्यास कर आणि गोल्ड मेडल घेऊनच परत ये, कळलं? मॉमने ऑलरेडी सांगितलंय ते. चला. एक मिनिट. काय हो? सुखी राहा, छान अभ्यास कर. चला, निघूया. चला. हो नाडकर्णी, आम्ही पेपरच बघतोय. उत्तम मीडिया कव्हरेज आहे. चांगलं काम केलं तुम्ही. असंच काम करत राहिलात तर आपली जागा नक्की, आणि आमची जागा जर नक्की झाली तर तुमचं बक्षीस नक्की. अरे तू का आणलंस? खंडू आणि जेनी आहेत ना? नाही भैया साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. आणि काही काम केलं नाही की कंटाळाही येतो. छोटी मोठी कामं करायला काहीच हरकत नाही ना. आमचा ब्रेकफास्ट मान, आम्हाला मीटिंगला जायचं. हो. आदित्यराजे, एक मिनिट. आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. ते काय बोलायचं असेल तर लवकर बोला, आमच्याकडे वेळ नाही. आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण राजे शिर्के घराण्याच्या मान सन्मानाचा प्रश्न आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला योग्य ते सहकार्य करा. आमच्या पक्षप्रमुखाचं असं म्हणणं आहे की आम्ही राजघराण्यातनं आहोत, त्यामुळे प्रचार कार्यात राजघराण्यातल्या सगळ्या सदस्यांनी सहभागी होणं आवश्यक आहे. आम्हाला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही, पण तसं झालं तर आम्हालाही बरं वाटेल आणि आमच्या पक्षालाही. मागच्या वेळेस तुम्ही घर सोडलं होतं, तुमचा वेगळा कारभार थाटला होता आणि त्यामुळे आपण विरोधकांच्या नजरेत आलो होतो. आता नीलराजे नेहमीच बाहेर असतात, त्यामुळे त्यांचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या घरात फूट आहे, वाद आहे हे जर जनतेला कळलं तर विरोधक त्याचा नक्कीच इश्यू करतील. जो माणूस परिवाराला एकत्र ठेवू शकत नाही तो जनतेला काय सांभाळणार असं ते म्हणतील. आम्ही आमच्यापुरतं नाही सांगत आहे. राजकारणात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ते घराण्याच्या दृष्टीने, घराण्याच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे. कारण ज्या व्यक्तीचं राजकारणातलं स्थान बळकट असतं त्याचा मान सन्मान आणि प्रतिष्ठाही उंचावते. प्रचार कार्यात जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर शहरातली संपूर्ण यंग ब्रिगेड आमच्या पाठीशी उभी राहील असा आमच्या पक्षालाही विश्वास आहे आणि आम्हालाही. आम्हाला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेलच. तुमच्या राजकारणात आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे रणवीराचा. आणि आपल्या घराचा आणि आमचा फायदा कशात आहे हे आम्हाला चांगलं कळतं. त्यामुळे तुम्ही आमच्याकडनं कसलीही अपेक्षा ठेवू नका. देवयानी, आमचा ब्रेकफास्ट वाढ, आम्हाला उशीर होत आहे. देवयानी, आम्हाला वाटतं की आमच्यापेक्षा तूच आदित्यराजांना जास्ती चांगलं समजावू शकतेस आणि या घरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे तुलाच सगळ्यात जास्ती चांगलं समजतं. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी प्रयत्न करेन भैया साहेब. हे काय मकरंद कुठे गेला? कॉफी आणली आहे त्याच्यासाठी. फोन आला म्हणून बाहेर गेले. हॅलो. हो हो, देशमुखांचंच घर. कोण बोलताय? आर्मी हेडक्वार्टर्स मधून. हो हो,
बोला ना, मी ऐकते. वहिनी, वहिनी काय झालं? आर्मी हेडक्वार्टर्स मधनं फोन होता. मकरंद, मकरंद, वहिनी काय झालं ते तर सांगा. अहो हे बघ, आता आर्मी हेडक्वार्टर्स मधनं फोन होता. तू त्यांना त्याच नंबरला फोन कर ना परत. म्हणजे नीट बोल त्यांच्याशी सगळं. मला म्हणाले ते, पण आता यांच्या बाबतीत कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवायला माझं मन नाही धजावत आहे. वहिनी तू बस आधी खाली. बस बस बस. आपल्या शेजारी पाणी आहेस का? नाही नको, तू बस बस इथेच. हे बघ वहिनी, वहिनी काय म्हणाले ते सांगत होते पाकिस्तानातून युद्ध कैद्यांना सोडणार आहेत. त्या यादीत यांचं नाव आहे. वहिनी अगं केवढी आनंदाची बातमी आहे. जयदादा खरंच परत येणार आहे. प्रत्येक वेळी मी अशीच आनंदी होऊन धावत गेले आणि अपयश घेऊन परत आले. यावेळी पण असंच घडणार नाही कशावर? असं का म्हणतेस वहिनी? अगं इतके दिवस लोकांची कुचेष्टा सहन करूनही तू तुझा निर्धार कायम ठेवलायस. मग आजच असं का? कारण आता आणखी एकदा अपेक्षाभंग स्वीकारायची ताकद नाही राहिली माझ्या मनात. आता जर का हे आले नाहीत ना, तर माझी जगण्याची उरली सुरली उर्मी सुद्धा संपून जाईल रे. वहिनी मला माफ करा. यापूर्वी मी बऱ्याच वेळा तुम्हाला या गोष्टीवरनं बोलले, पण का कुणास ठाऊक आज मला विश्वास वाटतो तुमचा अपेक्षाभंग नाही होणार. नाही का, माझा कुणावरच राग नाहीये. असलाच तर अविश्वास आहे, आणि तोही माझ्या नशिबावर. वहिनी, जो निर्धार तू आयुष्यभर दाखवत आलीस ना, तो यावेळी कायम ठेव. कुणास ठाऊक, कदाचित यावेळेस जयदादा तुझी वाट बघत असेल. कदाचित यावेळेस जयदादा तुझी वाट बघत असेल. जयदादा तुझी वाट